नमस्कार, मी स्नेहल. आज बऱ्याच दिवसानंतर मी व्हिडिओ शूट करत आहे. मी ही रेसिपी माझ्या घरच्यासाठी बनवली आहे आणि ती मला खूप आवडली, म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. इथे 1 वाटी साबुदाणा आपण घेतलेला आहे. अगदी कमी साहित्यामध्ये ही रेसिपी तयार होते. आता हा जो साबुदाणा आपण घेतलेला आहे, 1च वाटी आहे. 1 वाटी साबुदाणा आपण कढईमध्ये गरम करून घ्यायचा आहे आणि 1 वाटी साबुदाण्याला इथे मी 1 किलो भरतील एवढे बटाटे घेतलेत आणि ते बटाटे उकडण्यासाठी ठेवलेत. आता इथे ही बटाटी आपण कापली नाही आहेत, तसेच ठेवायची. जर कापून बटाटे तुम्ही उकडण्यासाठी ठेवले तर त्याच्यामध्ये पाणी जातं आणि ती बटाटे अगदी चिपचिपीत होतात आणि मग आपल्याला रेसिपीमध्ये अजिबात पाणी नको आहे, म्हणून मी ती बटाटी अगदी न कापता तशीच उकडायला ठेवलीत एका बाजूला. आणि जे साबुदाणे आपण घेतलेत ते हलकेसे आता आपल्याला इथे गरम करून घ्यायचे. गॅस हा मीडियम ठेवायचा आहे. थोडेसे गरम करून घ्यायचेत आणि गरम झाल्यावर ते असे एक एक असे वरती फुटतात, म्हणून मग आपण आता ते काढलेत. थोडे झालेले आहेत आपले भाजून आणि आता थोडे थंड होऊन देऊ आपण. थंड झाल्यावरती आपल्याला त्याची मिक्सरमध्ये पावडर करून घ्यायची आहे, म्हणजे पीठ करून घ्यायचं आहे. आता मी इथे कढईमध्येच तसेच ठेवले होते थंड होण्यासाठी. थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपण त्याची पावडर करून घेतलेली आहे. आता ही जी पावडर आहे मी इथे न चाळताच घेतलेली आहे आणि यामध्ये थोडेसे दरदरीत असे साबुदाणे पण आहेत. पण रेसिपीमध्ये असे साबुदाणे जर असले तर आणखीन रेसिपीला टेस्ट येते, म्हणून मी तसेच ठेवलेत. आता जे बटाटे आहेत ते बटाटे सोलून घेतले आणि इथे किसणीवरती आपण ते किसून घ्यायचेत. असे किसून घेतल्यामुळे बटाट्यामध्ये गठ्ठे जे होतात ते होत नाहीत. अगदी मऊ असं बटाट्याचा किस निघतो आणि आपल्याला जे रेसिपी बनवायची त्यामध्ये अगदी मस्त अशी आपली रेसिपी तयार होते. आता हे सर्व बटाटे मी अशाच पद्धतीने किसून घेतलेले आहेत आणि सर्व बटाटे किसून झाल्यावरती जो किस आहे त्यामध्ये आता एवढा प्रमाणात आपला हा बटाट्याचा किस झाला आहे. आता इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी जिरं टाकलं आहे. जिरं थोडंसं गरम करून घेतलं आहे आणि ते मिक्सरला फिरवून घेतलं आहे. त्यामध्ये आता थोडीशी आपल्याला मिरची पावडर टाकायची आहे. मिरची पावडर नसेल तर तुम्ही इथे हिरव्या मिरची पेस्ट करूनसुद्धा टाकू शकता आणि चवीनुसार मीठ टाकलं आहे. बटाटे उकडतानासुद्धा आपण मीठ टाकलेलं, त्यामुळे इथे मीठ मी कमी प्रमाणात टाकलं आहे. आणि परत आता हे जे पीठ आपल्याला यात थोडं थोडं टाकून हा जो गोळा आहे तो मळून घ्यायचा आहे. 1 वाटी साबुदाण्याला 1 किलो बटाटे भरपूर होतात आणि आता हे आपलं मळून झालं आहे. थोडंसं मी 15-20 मिनटं ठेवून दिलं होतं भिजण्यासाठी आणि परत एकदा त्याला मी पाण्याचा हात लावून घेतला आहे. थोडंसं कडक झालं होतं म्हणून. आणि परत आता ते असे गोळे करून घ्यायचेत आपल्याला आणि या गोळ्यापासून इथे आपण तेलाचा अजिबात वापर केला नाही, कारण ही जी रेसिपी आहे ही आपल्याला महिनाभर न ठेवता ही आपल्याला 1 वर्षासाठी बनवायची आहे आणि वर्षासाठी आपण जी रेसिपी बनवतोय त्यामुळे ती अजिबात खवट होऊ नये, म्हणून इथे आपण तेलाचा बिलकुल वापर नाही केला. इथे आपण पाण्याचा वापर केला आहे. कागदी प्लास्टिकच्या पिशवीला पाणीचा हात लावून वरतीसुद्धा अशी पाण्याचा हात लावायचा आणि अशा पद्धतीने आपण याचे छोटे छोटे असे बोटाच्या साहाय्याने पापड करायचे. जर तुम्हाला बोटाच्या साहाय्याने नाही जमलं तर तुम्ही लाटण्याच्या साहाय्याने सुद्धा बनवू शकता आणि लाटण्याच्या साहाय्याने पण नाही जमलं तर इथे वाटीने सुद्धा बनवू शकता. आता इथे बघा असं 2 पिशव्या घेतल्यात, एक खाली आणि एक वरती, असं घेऊन मध्ये तो गोळा ठेवायचा आणि बोटाच्या साहाय्याने अगदी सहज हे पापड तयार होतात. आणि 1 किलो बटाटी आणि 1 वाटी साबुदाणा यापासून 25 पापड आपले तयार झालेले आहेत. आता हे असे मी सर्व पापड बनवून घेतले. अगदी 15 ते 20 मिनटामध्ये आपले हे पापड तयार होतात आणि हे पापड एका प्लॅस्टिकच्या पिशवीवरती कागदावरती मी टाकलेत आणि ते मी घरामध्येच वाळत टाकले होते आणि नंतर दुसऱ्या दिवशी मी ते उन्हामध्ये ठेवले होते, कारण मी जेव्हा रेसिपी शूट केली तेव्हा
ऊन निघून गेलं होतं, म्हणून मग मी दुसऱ्या दिवशी ते उन्हात टाकले. 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवून हे आपले पापड असे तयार झालेले आहेत. आता हे जे पापड आहेत हे तुम्ही वर्षभर ठेवू शकता आणि जेव्हा कधी उपवास असेल तेव्हा तुम्ही उपवासाला मस्त तळून खाऊ शकता. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा. रेसिपीला जास्तीत जास्त लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा. आता ह्या कढईमध्ये आपण तेल टाकलं आहे आणि तेलामध्ये तुम्हाला हे पापड मी तळूनसुद्धा दाखवते. अगदी मस्त खुसखुशीत असे हे पापड तयार होतात आणि जेव्हा कधी उपवास असेल तेव्हा उपवासाला तुम्ही हे पटकन तळून किंवा खाऊ शकता किंवा कधी मधल्या वेळेच्या भुकेसाठी सुद्धा तुम्ही हे पापड असे तळून खाऊ शकता. अगदी कमी वेळामध्ये आपली ही रेसिपी तयार होते आणि एकदा बनवली की तुम्ही वर्षभर ही एन्जॉय करू शकता. त्यामुळे माझ्या अशा नवनवीन रेसिपी बघण्यासाठी व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअरसुद्धा करा. तर हे बघा, मी तुम्हाला हा जो पापड आहे तो कुस्करूनसुद्धा दाखवते. किती खुसखुशीत आहे तो. खूप छान हे असे पापड तयार होतात. तर ही रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून